तर तिकडे नागपूर राडा प्रकरणामधील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फहीम खानसह इतर 50 आरोपींवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला। बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राडा प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय आणि या संदर्भात आता आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय। देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर देशद्रोहाचा ठपका आहे। बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा राड्यात सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय। नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ बांगलादेशासह इतर देशांमधील असल्याचंही समोर येतंय। सायबर पोलिसांना हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडल्याचं समोर आलंय। बांगलादेश आणि इतर देशातील आयपी ॲड्रेसवरून व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आहे। 172 व्हिडिओचा आयपी ॲड्रेस आणि मोबाईल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। जो टोटल 172 पोस्ट जो कल रात तक आइडेंटिफाई हुए थे और आज का भी हमारा रिपोर्ट बनेगा। तो इसमें दो चीजें हमने की है। पहले तो उसके बारे में वो सारे यूआरएल्स के बारे में आईपी एड्रेस, मोबाईल नंबर और इस प्रकार की जानकारी हमने उनसे मंगवाई आहे। यामध्ये काही असं नाही आहे की हे सगळे लोक नागपूर शहराचे आहे। ते अकाउंट वेगवेगळे बाहेरच्या शहराचे आहे आणि त्यामध्ये काही अकाउंट्स ज्यामध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये तर काही बाहेरच्या देशामध्येच्या पण ते असं लिहिलं आहे, पण आता ते आम्ही व्हेरीफाय करत आहे। सायबर पोलिसांमध्ये आम्ही एफआयआर दाखल करणार आहे आणि त्यांच्यावर अटक करणार आहे आणि कारवाई तपास करणार आहे। आरोपी फहीम खानचा मोबाईल जप्त करून सायबर पोलीस तपास करणार आहेत। फहीम खान याच्याकडून भडकवणारे संदेश किती जणांना पाठवले याचा देखील शोध घेतला जाईल। तर हिंसा भडकवणारे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सायबर पोलिसांकडून YouTube आणि Googleला मेल देखील पाठवण्यात आले।